नमस्कार मित्रांनो, मराठी ऑप्शन मंत्रामध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. आपल्याला शेअर बाजारातून पैसे तर कमवायचे आहेत, पण ज्या खेळातून पैसे कमवायचे आहेत तो खेळ चालतो तरी कसा, हे समजून घेणं त्याहून जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? आज आपण याच मूलभूत पण अत्यंत रंजक विषयाचा आढावा घेणार आहोत. आपण सगळेच दिवसभर चार्ट्स बघत असतो, टेक्निकल ॲनालिसिस करतो. पण कधी विचार केलाय का की जेव्हा आपण आपल्या ॲपवर ते बाय बटन दाबतो, त्या एका क्लिकच्या मागे किती मोठी यंत्रणा काम करत असते? चला, आज आपण ह्याच रहस्यावरून पडदा उचलणार आहोत. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? पहिलं, त्या बाय बटनाच्या मागे काय दडलंय? मग भारताचे ट्रेडिंगचे मुख्य अड्डे कोणते आहेत? तिसरं, तुम्हाला ट्रेडिंगसाठी कोणती साधनं लागतात? चौथं, तुमच्या ऑर्डरचा प्रत्यक्ष प्रवास कसा होतो? आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं जाणून घेणं इतकं गरजेचं का आहे? चला तर मग सुरू करूया आपल्या प्रवासाच्या पहिल्या टक्क्यापासून आणि बघूया तुमच्या मोबाईल स्क्रीनच्या पलीकडे काय आहे. आपल्याला आपल्या ट्रेडिंग ॲपवरचे हिरवे आणि लाल आकडे दिसतात ना, ते फक्त आकडे नाहीत. त्याच्यामागे एक जबरदस्त हाय स्पीड आणि सरकारमान्य सिस्टीम आहे, जी अक्षरशः सेकंदाच्या आत काम करते. आता वळूया त्या जागेकडे, जिथे खऱ्या अर्थाने खरेदी विक्रीचा व्यवहार होतो. आपले स्टॉक एक्सचेंज. आपल्या भारतात ना मुख्यत्वे दोन मोठे खेळाडू आहेत. एक आहे NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, एकदम तरुण आणि टेक सॅव्ही, आपला लाडका निफ्टी 50 इथेच असतो. आणि दुसरा आहे BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. हे तर आशियातलं सगळ्यात जुनं एक्सचेंज आहे. आपला सेन्सेक्स इथे असतो. आणि एक गंमत सांगू का, जगातल्या सगळ्यात जास्त कंपन्या BSE वर लिस्टेड आहे. पण थांबा, गोष्ट फक्त शेअर्सपुरती मर्यादित नाही. जर सोने चांदी किंवा कच्च्या तेलात ट्रेडिंग करायची असेल तर त्यासाठी MCX आहे. आणि शेतमालासाठी NCDEX सुद्धा आहे. म्हणजे बघा, गुंतवणुकीसाठी किती वेगवेगळे पर्याय आहेत. एवढंच नाही तर आता आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी गिफ्ट सिटीमध्ये खास एक्सचेंज सुद्धा सुरू झाले आहेत. ओके, आता येतो सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. एक नवीन ट्रेडर म्हणून हे पैसे आणि शेअर्स सांभाळले कसे जातात. चला, ही 3 खात्यांची सिस्टम एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. हे बघा, किती सोपं करून सांगितलंय. समजा आपलं बँक खातं म्हणजे काय, तर आपलं पाकिट, जिथे पैसे ठेवलेले आहेत. ट्रेडिंग खातं म्हणजे दुकानाचा काउंटर, जिथे उभं राहून आपण ऑर्डर देतो. आणि डीमॅट खातं हे म्हणजे आपलं डिजिटल लॉकर, जिथे खरेदी केलेले शेअर्स एकदम सुरक्षित ठेवले जातात. आहे की नाही सोपं? आणि या सगळ्या प्रणालीवर नजर ठेवायला एक वॉचडॉग आहे, म्हणजे एक संरक्षक आहे. त्याचं नाव आहे सेबी. जसं रस्त्यावर ट्रॅफिक पोलीस नियम पाळले जात आहेत की नाही हे बघतात ना, अगदी तसं सेबी शेअर बाजारात सगळं काही नियमांप्रमाणे आणि सुरक्षितपणे होतंय की नाही यावर कडक लक्ष ठेवून असते. मग आता सुरुवात कशी करायची? एकदम सोपं आहे. फक्त 4 स्टेप्स आहेत. पहिलं, तुमच्या ब्रोकरला तुमची ओळखपत्र म्हणजे KYC द्या. दुसरं, तुमचं बँक खातं ट्रेडिंग खात्याशी जोडा. तिसरं, बँकेतून ट्रेडिंग खात्यात पैसे टाका. आणि चौथं, झालं, तुम्ही आता खरेदी विक्री करायला तयार आहात. ठीक आहे, खाती उघडली, पैसे टाकले. आता तुम्ही बाय बटन दाबलं. मग काय होतं? चला बघूया. तुमच्या ऑर्डरचा तो काही सेकंदांचा थरारक प्रवास. तर पहिली स्टेप, तुम्ही तुमच्या मोबाईल ॲपवर जाता आणि तुम्हाला जो शेअर घ्यायचा आहे त्याची बाय ऑर्डर टाकता. तुम्ही ऑर्डर टाकताच तुमचा ब्रोकर एका पोस्टमनसारखं काम करतो. तो तुमची ऑर्डर उचलतो आणि थेट स्टॉक एक्सचेंजच्या मेन कम्प्युटरकडे म्हणजे मॅचिंग इंजिनकडे पाठवून देतो. आणि इथे खरी जादू होते. तुम्ही विचारही करू शकत नाही इतक्या कमी वेळात, म्हणजे अक्षरशः मिलीसेकंदात, एक्सचेंजचं सुपरफास्ट कम्प्युटर तुमच्या बाय ऑर्डरसाठी भारतात कुठेतरी बसलेल्या दुसऱ्या ट्रेडरची सेल ऑर्डर शोधून काढतं आणि त्यांचं मॅचिंग करतं. आणि एकदा का मॅचिंग झालं की झालं, तुमचा ट्रेड कन्फर्म. पैसे तुमच्या खात्यातून जातात आणि खरेदी केलेले शेअर्स तुमच्या डिजिटल लॉकरमध्ये म्हणजे डीमॅट अकाउंटमध्ये एका दिवसानंतर येतात. यालाच T+1 सेटलमेंट असं म्हणतात. आणि इथे खूप अभिमानाची गोष्ट आहे, आपला भारत आता T+0 म्हणजे ज्या दिवशी ट्रेड केला त्याच दिवशी सेटलमेंट करण्याच्या दिशेने काम करत आहे. असं झालं ना तर आपलं एक्सचेंज जगातलं सगळ्यात वेगवान बनेल. याचा फायदा काय? तर बाजारातली जोखीम कमी होते आणि गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे लगेच परत मिळतात, जे ते पुन्हा गुंतवू शकतात.
आता कदाचित असा प्रश्न पडेल की अरे हे सगळं टेक्निकल ज्ञान माझ्या काय कामाचं? पण थांबा, जर एक यशस्वी ट्रेडर व्हायचं असेल ना, तर हा पाया, ही सगळी यंत्रणा समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. यशस्वी ट्रेडिंग म्हणजे फक्त चार्ट्स बघणं नाही. जेव्हा तुम्हाला ह्यामागची पूर्ण सिस्टम समजते ना, तेव्हाच तुम्ही एक प्रोफेशनल ट्रेडर बनण्याच्या दिशेने पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल टाकता. आणि विश्वास ठेवा, आपल्या भारतातील ही सिस्टम खूपच पारदर्शक आणि आधुनिक आहे. ही आपल्यासारख्या गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठीच बनवली आहे. तर मग या सगळ्या प्रवासातली कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त रंजक किंवा आश्चर्यकारक वाटली? खाली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि हो, मराठी ऑप्शन मंत्रा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी. धन्यवाद.